बापूसो आरवी पाटील यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी 4 वाजता धुळे शहरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी बापूसो आरवी पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। बापूसो आरवी पाटील यांनी मोहाडी पिंपळादेवी या ठिकाणी ते मुख्याध्यापक तथा प्राचार्य होते। प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा सत्कार सोहळा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ माजी आमदार सुधीर तांबे, अण्णासो एस.के. चौधरी, बापूसो एस.एम. पाटील, बापूसो संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सत्कारार्थी बापूसो आरवी पाटील, ताईसो कृष्णमाई आरवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। तर या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, ज्यात प्रामुख्याने डीजे मराठे, अजय बदाने, देवानंद ठाकूर, उदय तोरवणे, संजीव पाटील, एस.बी. सुरेंची, डी.के. पवार, पी.बी. सोनवणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक संघाच्या वतीने या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता। बापूसो आरवी पाटील सर यांनी अनेक वर्ष शिक्षक संघटनांमध्ये कार्य करून या ठिकाणी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडण्याचे काम असो वा विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे काम असो, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक विभागात जाऊन ते प्रश्न मार्गी लावले। त्याचबरोबर त्यासाठी त्यांना पिंपळादेवी चेअरमन विनायक बापूजी शिंदे यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी पिंपळादेवीच्या मुख्याध्यापक पदावर काम केले। तर यापुढे देखील आपण शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यतत्पर राहू असा विश्वास त्यांनी सत्काराला उत्तर देत सांगितले। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने बापूसो आरवी पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।